पुंडलीकवरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम ज्ञानेश्वर महाराज की जय। गोपाल कृष्ण भगवान की जय। अखंडमंडलाकारं व्याप्तं येन चराचरं तत्पदं दर्शितं येन तस्मै श्रीगुरवे नमः। शङ्करं शङ्कराचार्यं केशवं बादरायणं सूत्रभाष्यकृतौ वन्दे भगवन्तौ पुनः पुनः। ईश्वरो गुरुरात्मेति मूर्तिभेदविभागिने व्योमवद्व्याप्तदेहाय दक्षिणामूर्तये नमः। स्वे स्वे कर्मण्यभिरतः संसिद्धिं लभते नरः स्वकर्मनिरतः सिद्धिं यथा विन्दति तच्छृणु। स्वे स्वे कर्मण्यभिरतः संसिद्धिं लभते नरः स्वकर्मनिरतः सिद्धिं यथा विन्दति तच्छृणु। स्वे स्वे कर्मण्यभिरतः संसिद्धिं लभते नरः स्वकर्मनिरतः सिद्धिं यथा विन्दति तच्छृणु। स्वे स्वे कर्मण्यभिरतः संसिद्धिं लभते नरः स्वकर्मनिरतः सिद्धिं यथा विन्दति तच्छृणु। भगवान परमात्मा श्रीकृष्ण अर्जुनाला ह्या श्रीमद भगवद्गीतेच्या उपसंहाराचा जो 18वा अध्याय आहे त्या 18व्या अध्यायामध्ये अर्जुनाला आत्तापर्यंत कर्माचाच विचार सांगत राहिले असं आपल्याला दिसून येतं आणि त्यामध्ये त्या कर्मसंबंधी विचाराचा काय लाभ आहे ते सांगतात की त्यामध्ये आत्तापर्यंत जो काही वर्ण विचार सांगितला आणि उपलक्षणेने त्याच्यामध्ये आश्रम विचार पण घ्यावा आणि त्यामध्ये जे नित्यनैमित्तिक कर्म आपण करतो किंवा जे निष्काम कर्म योगाचं साधन आपण करतो त्याची उपयोगिता अत्यंत महान आहे, फल महान आहे आणि ते फल काय आहे तर त्या फलाला प्राप्त होण्यासाठी कर्मयोगाचा असणारा अधिकार तो पण सांगतात आणि त्याचं फल पण सांगतात। स्वे स्वे कर्मण्यभिरतः संसिद्धिं लभते नरः। स्वे स्वे म्हणजे आपापलं जे वाट्याला आलेलं म्हणजे वेदाने प्रतिपादन केलेलं वेदविहित असं जे कर्म आहे अर्थात या ठिकाणी निष्काम कर्मयोग सांगितलेला आहे। यामिमां पुष्पितां वाचं प्रवदन्त्य विपश्चिताः वेदवादरतः पार्थ नान्यदस्तीति वादिनः। हा विचार या ठिकाणी नाही। या ठिकाणी विचार आहे की यतः प्रवृत्तिर्भूतानां येन सर्वमिदं ततं स्वकर्मणा तमभ्यर्च्य सिद्धिं विन्दति मानवाः। अशा प्रकारचा हा विचार आहे। जसे जसे कर्मयोगाच्या विचाराचं गांभीर्य आणि त्याचं तत्व आपल्याला कळत जाईल त्यावेळेला हा कर्माचा विचार हा अधिक परिपक्व होतो आणि तो अनुभवण्यासाठी या ठिकाणी लागणारी जी साधना आहे ती साधना ही योग्य दिशेने होते आणि हाच विचार भगवान या ठिकाणी सांगतात की आपापल्या कर्मामध्ये हे सांगत असताना एक गोष्ट व्यंजनेने किंवा स्पष्ट रीतीने भगवान पुनरावृत्तीने किंवा त्याला आंबरेडिताने सांगत आहे की स्वकर्मनिरतः आपल्या कर्मामध्ये तो निश्चित रीतीने रममान झालेला असला पाहिजे। म्हणजे याचा अर्थ खरा जो कर्मयोगी असतो त्या खऱ्या कर्मयोग्याला आपल्या कर्माचं अनुष्ठानाचं ओझं कधीच वाटत नाही आणि हेच समजायचं की आपला कर्मयोग काही लोक म्हणतात आमचं कर्म चाललंय खरं पण ते योग्य दिशेने आहे की नाही। जर तुम्हाला त्याची एक खूण आहे की जर तुम्हाला ते केलेलं कर्म जर ओझ्यासारखं वाटत असेल तर त्या ठिकाणी हा कर्मयोगाचा अनुष्ठान तुमचं योग्य रीतीने चाललं नाही। नंतर कर्मामध्ये तुम्ही अभिरतः जे अभितः रतः म्हणजे सर्व बाजूनी म्हणजे त्या कर्माचा विचार जो सांगितलेला आहे त्या कर्माच्या ठिकाणी देशाचा विचार काळाचा विचार किंवा वस्तूचा विचार किंवा पदार्थाचा विचार किंवा व्यक्तीचा अधिकार इत्यादी जे सगळं आहे त्याच्यामध्ये सर्वच बाजूनी म्हणजे सर्वांगाने त्याचं अनुष्ठान करत असताना कुठल्याही अंगाविषयी त्याच्या अंतःकरणामध्ये उबग किंवा त्याच्याविषयीचं उपेक्षा
बुद्धी होत नाही, म्हणून अभिरता सर्वच बाजूनी तो त्याच्यामध्ये रममान झालेला असतो. ही गोष्ट एक भगवंतानी म्हटलं तर व्यंजनेने सांगितलेलं आहे, म्हटलं तर पुनरावृत्ती करून अभ्यासांगाने सांगितलेली आहे. ही गोष्ट अत्यंत महत्त्वाची याच्यामध्ये सांगितली. आणि असा जो पुरुष आहे ना, त्याला मोक्ष हा निश्चित ठरलेला आहे असं भगवान या ठिकाणी प्रतिज्ञापूर्वक अर्जुनाला आश्वासित करीत आहेत. हा एक भाग आहे. आणि याच्याविषयी माऊलींच्या ओव्यांचं आपण चिंतन करत करत 902 ओवीपर्यंत आलेलो आहोत. बरोबर ना? तर यामध्ये ह्या 902 क्रमांकाची जी ओवी आहे, तर त्या ओवीमध्ये हे जे आतापर्यंत आपण कर्माचा विचार सांगितला, त्या कर्माच्या विषयाविषयी भगवान असं म्हणतात की हे मोक्ष फळे खरं तर असं आहे की म्हणतात जे सकळ भाग्याची सीमा, मोक्ष लाभाची जे प्रमा, नाना कर्म मार्ग श्रमा शेवटू जेथ. याच्यामध्ये असं सांगतात की 901 क्रमांकाच्या ओळीमध्ये की असा जो पुरुष आहे की त्या पुरुषाला जो शुभ आणि अशुभ अशा प्रकारचा संसार आहे, म्हणजे पाप आणि पुण्य ज्याच्यामध्ये उत्पन्न, लगेच बोला, पाप आणि पुण्याची ज्या ठिकाणी उत्पत्ती होते जीवानी केलेल्या कर्माची, तर त्या ठिकाणी तो ऐसा शुभाशुभी संसारी, असा पाप आणि पुण्यद्वारा जन्म मरणरूप संसार प्राप्त करून देणारा जो संसार आहे, तो संसारानेच तो सांडिला, त्या संसारानेच त्याचा त्याग केलेला आहे. म्हणजे याचा अर्थ अशा कर्माचा अनुष्ठान निर्दुष्ट रीतीनं यथार्थ अनुष्ठान करणारा जो पुरुष आहे, त्याला तो अनुष्ठान करतोय कर्माचं, परंतु त्या ठिकाणी त्या कर्मापासून होणारी जी शुभ आणि अशुभ फलं आहेत, त्या फलांनीच त्याचा त्याग केला. ही माऊलींची सांगण्याची पद्धती आहे. की काही ठिकाणी असं सांगतात की वास्तविक आहे, जडाचा त्याग करायचा तर चेतन जडाचा त्याग करीत, जड त्याला कसं सोडून जाईल. परंतु इथं चिदाभासाला ग्रहण करून जर तुम्ही विचार केला तर त्या ठिकाणी हा जो अनात्म पदार्थ आहेत तेच त्याला सोडून जातात. म्हणजे त्याचं त्यांच्या अंतःकरणामध्ये प्रवेशच होत नाही, म्हणून तेच त्याला सोडून जातात. याचा अर्थ काय, ह्या कर्माचं अनुष्ठान जेव्हा परिपक्व दशेत येईल त्यावेळेला त्याला कोणतेही सायास करावे लागत नाही. त्यावेळेला ते संसार आहे किंवा संसार बंध आहे, तो बंधच त्याला सोडून जातो. किंवा त्या ठिकाणी असणारे जी पाप आणि पुण्य किंवा पाप आणि पुण्याची फलं जी संसार रूपाला म्हणजे जन्ममरण परंपरेला प्राप्त होणं, ही फलं सोडून त्याला जातात. अर्थात त्याला सुतराम शक्यता नाही कधी त्याला त्या शुभाशुभ कर्माचा फल भोगावा लागेल, कारण तो कर्म तर करत आहेत. परंतु ते कर्म करत असताना ज्या वेळेला तो कर्तृत्व मद टाकून देतो, फलास्वाद टाकून देतो, ईश्वरार्पण कर्म करतो आणि वेदाची आज्ञा म्हणून या ठिकाणी परमात्म्याने आपल्याला माध्यम केलेलं आहे, तिचं यथार्थ अनुष्ठान करण्यामध्येच तो रममान झालेला असतो. अशा पुरुषाला मोक्ष हा ठरलेलाच आहे. म्हणून त्याला शुभाशुभी संसारी सांडिला, त्याला स्वर्ग आणि नरक ही जी पाप पुण्याची फलं आहेत, ह्या सगळ्या फलांनी तो टाकलेला आहे. म्हणजे त्याला स्वर्ग किंवा नरक रूपी दोन्ही कोणतेही फल त्याला प्राप्त होत नाही. अजून हा पुरुष काय आहे, तत्वज्ञ झालाय का, नाही झाला. तत्वज्ञानाने त्याला जीवनमुक्त अवस्था प्राप्त झाली का, नाही. परंतु ही त्याला किंबहुना त्यालाच प्राप्त होणारी आहे. ही गोष्ट सांगण्यासाठी सांगतात की शुभाशुभी संसारी सांडिला तो अवधारी तो लक्ष किंवा चित्त एकाग्र करून अर्जुन ही गोष्ट मी सांगत आहे. ही प्रतिज्ञापूर्वक तुला आश्वासित करीत आहे का शुभाशुभ अशा कर्माचं फल असणारं स्वर्ग नरक हे त्याला टाकून गेलेलं आहे, यांनीच त्याचा त्याग केलेला आहे. नव्या अध्यायामध्ये मला वाटतं की जसं जयाचे चोखटे मानसी मी होनी क्षेत्र संन्यासी, जया निजेलिया ते उपाशी वैराग्य का. तो वैराग्य धारण करत नाही, वैराग्य त्याची उपासना करतं. असं जसं सांगितलेलं आहे, विषयासक्ती त्याला स्वतः सोडून जाते आणि वैराग्य त्याच्या ठिकाणी उपासना करण्यासाठी, त्याची सेवा किंवा चाकरी करण्यासाठी येतं. म्हणजे वैराग्य हे स्वतः होऊनच त्याच्या ठिकाणी त्याला सोडत कधीही नाही, अशा प्रकारची स्थिती आहे. जयाचे आरतीची भोगी, जयाचे आरतीची भोगीत विषयी तेजेले संत. ज्याची नुसते आपल्या अंतःकरणात आर्तता निर्माण झाली की मला हे पाहिजे, की त्या वेळेलाच त्या विषय जे असतात त्याला सोडून जातात. ज्यावेळेला त्याच्या अंतःकरणात अथा तो ब्रह्मजिज्ञासा ही जेव्हा उत्पन्न होते त्याच वेळेला त्याला
विषयी तेजले संत, अशा संतांना विषय स्वतः सोडून जातात. पुढे काय या लागी दया लागी विरक्त वनवासी आहे. ज्या ठिकाणी जे वैराग्यशील पुरुष काय करतात, वनवासाला प्राप्त होतात, ते वैराग्य बरोबर ना, ती विषयासक्ती त्याला सोडूनच, ते विषयच त्याला सोडून जातात. की ज्या विषयाच्या भीतीनं लोक काय करतात, वैराग्य धारण करून वनवासाला जातात किंवा वनवासात जाऊन वैराग्य धारण करतात, कारण विषय बाधू नये म्हणून. पण ते विषय स्वतःहून अशा ह्या महापुरुषाला सोडून जातात. हे साहित्याची भाषा आहे, अलंकारिक भाषा आहे. आता सांगतात, मग तो ज्याला पाप आणि पुण्य सोडून जातात, हा राहतो कुठं, जातो कुठं, पुढचं कोणतं त्याचं पाऊल कुठं पडतं, तर वैराग्य मोक्षद्वारी उभा ठाके. वैराग्य हे मोक्षाचं द्वार आहे असं सांगितलं. वितरागते सारिखा जोडून ठेवेला सखा, जो आगव्याची भूमिका सवे चाले. किंवा विरक्ती वाचोनी काही, ज्ञानाशी तगणेची नाही, आईशे विचारूनी ठाई ठेविले देवे. अशा प्रकारचं जे वैराग्य आहे, ह्या वैराग्य म्हणजे इथं एक सांगितलं, जसं आपण म्हणतो देवाचे द्वारी, तसं मोक्षाचं द्वार कोण आहे, तो वैराग्य आहे. म्हणजे वैराग्या वाचून कोणालाही मोक्ष प्राप्त होऊ शकत नाही. जर तुमच्याजवळ किती परोक्ष ज्ञान शब्दज्ञान असलं तरी वैराग्य नसेल तर त्या ठिकाणी तो पुरुष मुक्त होऊ शकत नाही. कारण मोक्षाच्या प्रांगणात प्रवेश करण्यासाठी पहिलं द्वार कोणतं आहे, वैराग्यरूपी द्वाराचं अतिक्रमण करूनच मोक्षाच्या स्वरूपामध्ये प्रविष्ट होता येतं. म्हणून आणि त्या दारामध्ये वैराग्य हे अलीकडचं द्वार आहे. म्हणजे पुढचं द्वार, म्हणजे पुढचा प्रवेश कुठं आहे, मोक्षामध्येच आहे. तेव्हा तो वैराग्याच्या आईलद्वारी म्हणजे अलीकडच्या द्वारामध्ये तो उभा ठाके, तिथं उभा राहतो. म्हणजे थोडक्यात काय आहे की जे निष्काम कर्माचं खरं अनुष्ठान करतात, ह्या पुरुषांना वैराग्य येतं. याचा दुसरं एक फलबल कल्पनेने असंही चिंतन करता येतं की जर मनुष्याला मोक्ष होत, आपलं तत्वज्ञान होत नसेल, त्याचा अर्थ तो अकृतोपास्ती आहे. म्हणजे याचा अर्थ त्याला वैराग्य निर्माण झालं नाही. म्हणजे याचा अर्थ निष्काम कर्माचं अनुष्ठान झालेलं नाही किंवा निष्काम उपासना झालेली नाही, अर्थात तो अकृतोपास्ती आहे. मी कृतोपास्ती का अकृतोपास्ती कशावरून जाणून घ्यायचं, तर त्या ठिकाणी मोक्षद्वारात प्रवेश करण्यासाठी लागणारं वैराग्य जर अंतःकरणात यथार्थ रीतीनं उद्भूत होत नसेल, तर याचा अर्थ याला पूर्वी ह्या कर्माचं अनुष्ठान यथायोग्य घडलेलं नाही असं म्हणायला काही हरकत नाही. आता हे जे वैराग्य आहे, ह्या वैराग्याचं माऊली वर्णन करतात. जे सकळ भाग्याची सीमा, मोक्ष लाभाची जे प्रमा, नाना कर्म मार्ग श्रमा, शेवटू जेथ. आता हे जे वैराग्य आहे, ह्या वैराग्याचा महिमा या ठिकाणी माऊली सांगतात. जे सकळ भाग्याची सीमा, ते जसं आहे ना, योगाचे ते भाग्य क्षमा, आधी दमा इंद्रिय, असंच आहे ना, आधी दमा इंद्रिय. पुढं काय आहे, अवघी भाग्ये घरा येती, संपत्ती त्या सकळा ना, अवघी देवभाग्य ना, देवभाग्ये घरा येती, संपत्ती त्या सकळा. तसं तिथं जसं सांगितलेलं आहे तसं सगळ्या भाग्यांचं सर्वात मोठं भाग्य, हे भाग्य म्हणजे कसं आहे की आपल्या सामान्यपणे विवेक चूडामणीमध्ये सांगितलेलं आहे, भाग्य म्हणजे केवळ मनुष्य जन्म प्राप्त झाला तरी हे भाग्य आहे, मुमुक्षुत्व झाला तरी हे भाग्य आहे, संतांची संगती मिळाली तर हे भाग्य आहे, त्या संत संगतीत वैराग्यात श्रवण मनन निधी ध्यासन अंतरंग साधन झालं तरी हे भाग्य आहे. आणि सगळ्यात शेवटचं भाग्य कोणतं आहे, तर तत्वज्ञान प्राप्त होणं, ब्रह्मज्ञान प्राप्ती, हे भाग्य आहे. आणि या भाग्याचं सर्वात मोठं फल कोणतं आहे, मोक्षाच्या आईलद्वारी उभा ठाके, मोक्षाच्या द्वारामध्ये जातो. म्हणून त्यांनी दिलं त्रिविधम, विवेकचूडामध्ये म्हणजे श्लोक आहे, दुर्लभम त्रयमेवैतत् देवानुग्रह हेतुकम मनुष्यत्व मुमुक्षुत्व महापुरुष संश्रया, असं सांगितलेलं आहे. भाग्य सांगताना मनुष्यत्व, नंतर मुमुक्षुत्व आणि महापुरुषांची संगती. परंतु हे सर्व जरी झालं आणि या ठिकाणी तत्वज्ञानाच्या द्वारा जेव्हा मोक्षात प्रवेश होतो तेव्हा त्याला अव्यवहित पूर्वक्षणी वैराग्य हे साधन पाहिजे. म्हणून तत्वज्ञानाच्या प्रांतात जे साधन लागतं वैराग्य, ते ह्या कर्मयोगाच्या अनुष्ठानाने त्या ठिकाणी त्याच्या अंतःकरणात वैराग्य उत्पन्न होतं. की उठिलेनी वैराग्य जेणे, त्रिवर्गो हा त्रिवर्गो ऐसा सांडणे, वमुनिया सुने आताची गेले. आणि यालाच म्हणतात का मोक्षाचं आईलद्वार, म्हणजे अलीकडचं द्वार आहे. म्हणजे पुढचा पाऊल जो आहे तो मोक्षामध्येच पडतो.
ते हे विषय वैराग्य जे आत्मलाभाचे भाग्य जेणे ब्रह्मानंदा योग्य जीवू होती. जीव हा ब्रह्मानंद प्राप्तीला योग्य होतो ते कोणतं कारण असेल तर विषय असणारं वैराग्य, आणि त्या वैराग्य हे त्याला होतं ते मोक्षाचं अलीकडचं द्वार आहे असं त्याचं वर्णन केलेलं आहे. म्हणून विरक्ती वाचून काही ज्ञानाची तगणीचे, ज्ञानाचं रक्षण करायचं झालं तरी वैराग्यच आहे, आणि ज्ञानोत्पत्तीसाठी सुद्धा काय आहे, वैराग्यच आहे. आणि त्या सर्वांचं रक्षण त्याचं रक्षण जर करायचं झालं तर वैराग्य आगवियाची भूमिका सवे चाले. हे वैराग्य जे आहे ते सर्वच भूमिकामध्ये लागतं. म्हणजे श्रवणामध्येही वैराग्य आहे, मननामध्ये आहे, निधिध्यासनामध्ये आहे, तत्व पदार्थ शोधनामध्ये आहे, आणि तत्वज्ञानापर्यंत आहे, आणि तत्वज्ञानानंतरही आहे. कारण त्याशिवाय तुम्हाला जीवनमुक्तीचं संरक्षण होणार नाही, जीवनमुक्तीचा विलक्षण आनंद मिळणार नाही. म्हणून मनुष्याने वैराग्य जे आहे ते वैराग्याचं अखंड जतन करायचं. पुढं तुम्ही म्हणाल इथं तर माऊलीनं सांगितलं की आतापर्यंत जे वैराग्याचे गाढले अंगी त्राण होते भले तेही नावेक ढिले तेव्हाची करी. आतापर्यंत वैराग्याचं चिलखत घालून त्यांनी प्रवास केला होता, पण ज्या क्षणी त्याचा प्रवेश आपल्या आत्मस्वरूपाच्या आनंदाला तो प्राप्त होतो, त्याचा खरा स्वस्वरूपामध्ये प्रवेश होतो, त्यावेळेला हे वैराग्य हे साधन होतं त्याला वाटतं. त्यामुळे हे एक हत्यार आहे, आणि तो हळूची ठेवी याचा अर्थ ते वैराग्याचा त्याग करतो असा त्याचा अर्थ नाही, तो त्याचा स्वभावच होऊन जातो. त्यामुळं वैराग्याचा वेगळ्या प्रकारचा विचार की साध्य साधन भावाने किंवा कार्यकारण भावाने करण्याची आवश्यकताच राहत नाही. हे खरं त्याने ते हत्यार हळूची ठेवी. आतापर्यंत त्यांनी ते चिलखतासारखं वापरत होता, परंतु आता त्याच्यातूनही तो पार गेलेला आहे. त्या ठिकाणी आता त्याला वैराग्य साधन वेगळेपणाने, वैराग्य साधन सुद्धा काय, त्याची सगळी साधनच काय झाली, ब्रह्मरूपामध्ये ब्रह्मस्वरूपाच्या ठिकाणी लीन होऊन गेली, बाधित झाली किंवा ब्रह्मरूप झाली. अशा प्रकारची त्याची स्थिती आहे. म्हणून वैराग्य हे शेवटपर्यंत पाहिजे. तसं नसतं तर माऊलींनी प्राप्तेही पुरुषे इंद्रिय लाळलेली कौतुके तरी आक्रमीला जाणं दुःखे संसारिके अशा प्रकारचं धोक्याची सूचना आपल्याला दिली नसती. ते तिलाच म्हणायचं का वैराग्य हात त्याला कष्ट करावे लागत नाही. त्यावेळेला नायकाने ते कानाची वाळी न पाहावे ते दिठीची गाळी, आवाजचे ते टाळी जिभचे गा, अशी त्याची स्थिती होऊन जाते. जे सकळ भाग्याची सीमा आणि ही सगळ्या भाग्याची परमावधी आहे. म्हणजे कोणती, वैराग्य हे सगळ्या भाग्याची परमावधी आहे. आणि मोक्ष लाभाची जे प्रमा, आणि ती खरं काय आपल्याला निश्चित मोक्ष लाभ झाला याचं ते प्रमाज्ञान आहे. प्रमाज्ञान आहे म्हणजे अचूक ज्ञान आहे. त्याला काय म्हणतो आपण, अकाट्य ज्ञान आहे. अकाट्य ज्ञान तत्वज्ञान होणार याचं कोणतं आहे, आपल्याला अकाट्य ज्ञान म्हणजे निश्चित हे ज्ञान कोणतं, वैराग्य आहे. म्हणजे आपण आपल्याला आत्मपरीक्षण करताना जर अंतःकरणात वैराग्य असेल तर आपली सगळी भाग्य फलोन्मुख झालेली आहेत, आणि मोक्षाचा लाभ होणार आहे हे आपलं भावना नाही, ते प्रमाज्ञान आहे. त्या ठिकाणी ते ज्ञान जे आहे ते प्रमाज्ञान आहे, ते स्वसंवेद्य आहे, श्रुतीसंमत आहे, आणि ते ज्ञान आपल्याला स्वानुभूतीमध्ये पर्यवसित होणार आहे असं समजावं. म्हणजे माणसाने तपासून पाहायचं तर आत्मा ना अनात्मा तपासण्यापेक्षाही चांगलं बघा जरा वाटेल, परंतु खरं वैराग्याची तपासणी केली पाहिजे, आहे की नाही. अनात्मा मिथ्याचा आहे, आत्मा आपलं स्वरूप आहे, आहे की नाही. हाच विचार आपण आत्मचिंतनात करीत असतो. पण खरा विचार जरी आपल्याला जर हे ज्याला म्हणतात की अखंड निरंतर नित्य अशा प्रकारचं समाधान रम्य प्राप्त होत नाही, तर उणीव जी पाहायची तपासून ती वैराग्याचीच पाहिली पाहिजे, आहे की नाही. म्हणून ते सकळ भाग्याची सीमा, मोक्ष लाभाची जे प्रमा, नाना कर्ममार्ग श्रमा शेवटो जेथ. आणि म्हणतात जे हे वैराग्य निर्माण झालं ना तर आत्तापर्यंत कर्ममार्गाचं कर्मानुष्ठानाचे जे श्रम झाले त्या श्रमाचा जेथ शेवटू, ज्या ठिकाणी त्याचा शेवट होतो. म्हणजे काय, कर्ममार्गात झालेल्या श्रमाचा शेवट होतो म्हणजे काय होतं, कर्ममार्गात झालेले सगळे जे श्रम आहेत, आता कोठे धावे मन तुझे चरण देखलिया, भाग गेला सीन गेला अवघा झाला आनंद.
बुडाली वैराग्याची बुझाली वैराग्याची ओरप. आतापर्यंत त्याला जे वैराग्याचे जे काही ओरखडे ओढलेले होते ते सुद्धा त्या जखमा खपल्या पडून गेल्या, त्याला आता काही राहिलं नाही. बुडाली वैराग्याची ओरप, जिराली मनाची धापकाप. म्हणजे रात्रंदिवस चिंतन होतं का काही मी उद्धार पावेन, काही कृपा करील नारायण, किंवा अशा प्रकारचा वेळ कधी होईल, का आयुष्य भाग्य काही लाहता होईन. हे सगळं जे त्याचं होतं तर ते काय बुद्धीची धापकाप, म्हणजे किंवा काम क्रोध लोभ वगैरे येत होते, त्यामुळं कंपायमान होत होता, आहे की नाही. त्याचा धाक होता, त्याला भय होतं. आता त्याचं भय पूर्णपणे निघून गेलं. काय तेथं केवळ झाली वाफ निजबोधाची. आणि त्या ठिकाणी कोणतं निजबोधाचा वापसा झालेला आहे. वापसा झाला म्हणजे आता फक्त आपण तपासून पाहायचं आणि तो बीज पेरायला योग्य अशा प्रकारची जमीन झाली. निजबोधाचा वापसा त्या ठिकाणी त्याला झालेला आहे, असंच घ्यायचं ना. त्याला निजबोध आत्मबोध निश्चित होणार आहे. त्यामुळं असा जो पुरुष आहे तो ते सांगतात की त्याला कर्ममार्गाचा शेवट काय कर्ममार्गामध्ये झालेले जे श्रम आहे त्या श्रमाचा शेवट झालेला आहे. कारण आता काय पुढचं पाऊल जे आहे ते मोक्षातच त्याचं पडणार आहे. मोक्ष त्याला अत्यंत जवळचा आहे. कारण काय आहे की मोक्ष हे त्याचं आता स्वरूपच आहे, एवढाच त्याचा निश्चय व्हायचा. म्हणून कर्ममार्गा जर आपल्याला कर्ममार्गामध्ये झालेले जे श्रम आहेत त्या श्रमाचं काय पहिल्यांदा काय आहे ते जैसे अज्ञान ज्ञाने नेले आणि आपणही वस्तू देऊनी गेले, असे जाणणे विन उरले जाणते जे. त्या एका ठिकाणी एक कर्ममार्गाचा जो झालेला जो श्रम किंवा जे कष्ट आहेत ते कष्ट सगळे त्याचे अज्ञान गेलं आणि अज्ञान कार्याचा बाद झाला की तिथून पुढच्या उर्वरित जीवनामध्ये त्याला त्या कष्टाचे काही कोणत्या प्रकारचं वाटत नाही. कारण ते कष्ट कसे आहेत, सगळे कष्ट फलीभूत झालेले आहेत. आणि फलीभूत झाल्यानंतर त्या ठिकाणी मी केवळ आनंदरूप परमात्मा आहे, त्याच्यातली अहमवृत्ती जी आहे ती पण निघून गेली. अगोदर अज्ञान गेलं तेव्हा भाग गेला, बरोबर ना. अज्ञान निवर्तक अशी अहम ब्रह्मास्मी वृत्ती गेली की त्या ठिकाणी शिन पण गेला, आहे की नाही. त्याचा शिन पण त्या ठिकाणी गेला, म्हणून तो भाग गेला, चिन्ह गेला, अवघा झाला आनंद, असं त्याचं वर्णन करतात. नाना कर्ममार्ग श्रमात शेवटो जेथ. माणसाला वाटतं की कर्ममार्गामध्ये श्रम आहेत, पण कर्ममार्गातले श्रम हे जेव्हा मोक्ष फळ प्राप्त करून देतात त्यावेळेला कर्ममार्गाच्या सगळ्या श्रमांचा परिहार होऊन जातो त्याच्या जीवनामध्ये. म्हणजे त्याची कोणत्याही प्रकारची जाणीव त्याला त्या कष्टांची राहत नाही. मोक्षफळे दिदली ओल, जे सुकृत तरुचे फुल, तये वैरागी ठेवी पाऊल, भवरू जैसा. आपण जितकं चिंतन करावं याचं मूळ पंक्ती आणि पाहायला लागली त्याचा अर्थ, जर आपल्याला समजा शब्दानुसार किंवा अन्वयानुरूप त्या सगळ्या पदांचा अर्थ लागला आणि तो जर दिसला तर माणसाला तो एक मोठा आनंदच आहे याच्यामध्ये. ते जरी रसास्वादन असलं परंतु रसरूप असणाऱ्या परमात्म्य संबंधानेच आहे, म्हणून त्याच्यामध्ये होणारा आनंद सुद्धा तो काय आहे, अलौकिकच आहे. तो मोक्ष फळे दिदली ओल, ते सुकृत तरुचे फुल, तये वैरागी ठेवी पाऊल, भवरू जैसा. त्यांनी काय केले, मोक्षरूपी फल जे आहे ते तारण ठेवलेलं आहे. म्हणजे वैराग्य एकदा दिलं की वैराग्याच्या मोबदल्यात त्याला हे मोक्षरूपी फल ठेवलेलंच आहे, म्हणून त्यांनी ते वैराग्य तारण दिलेलं आहे. आणि तारण दिलं आणि त्यांनी लिहिलं ना, नाशिवंत देता आणि ब्रह्म येईला हाता, ऐशी याची कथा पुराणात. जे अनात्म पदार्थांचं जे वैराग्य धारण केलेलं आहे, बरोबर ना, ते काय नाशिवंत पदार्थाविषयीच आहे ना ते वैराग्य. त्याच दृष्टीनं म्हणलं की ते काय आता ती वेळी सांगितले ना, हळूची ठेवी वैराग्याचे गाडले, अंगी त्राण होते भले, तेही नावेक ढिले तेव्हाची करी. म्हणून हा जो वैराग्य आहे तर हे वैराग्य त्यांनी ओलीस दिलेला आहे, म्हणजे तारण दिलेलं आहे. आणि ते कोणतं, मोक्ष फळे दिदली ओल, मोक्षरूपी फळाने दिलेले तारणे. तारणे म्हणजे तुम्ही आता वैराग्य द्या हे सगळ्या अनात्म पदार्थ आणि त्या पदार्थांच्या विषयी असणारी सुखत्व बुद्धी आणि त्याचं कारण असणारं आत्मस्वरूपाचं अज्ञान, हे तुम्ही याचा तुम्ही परित्याग करा.
याचा तुम्ही तत्वतः आत्मस्वरूपाच्या ठिकाणी त्रैकालिक अत्यंताभावाचा निश्चय करा. त्यासाठी तुम्ही केलेले जरी सगळे श्रम असतील तर या सगळ्या श्रमाचा परिहार होणारे ते आम्हाला द्या आणि अनात्म पदार्थाचं वैराग्य धारण करा आणि आत्मपदार्थ तुम्हाला त्या ठिकाणी आम्ही देऊ किंवा ते आत्मपदार्थ त्याला प्राप्त होतो. म्हणून म्हणतात मोक्षफळे दिदली ओल. आणखी हे वैराग्य म्हणजे काय आहे? ते सुकृत तरुचे फुलं. समजा जो कोणतंही फूल आहे, पुष्प, एखाद्या वेलीपासून किंवा वृक्षापासून येणारं फूल, तर हे फूल म्हणजे सुकृतरूपी तरुचं फूल आहे, पुण्यरूप. म्हणजे पुण्य हा एकूण वृक्ष आहे आणि त्या पुण्यरूपी वृक्षाला लागलेलं फूल म्हणजे त्याचा खरा झालेला विकास म्हणजे ते वैराग्य आहे. याच्यातून एक आणखी असा भाव आहे की हे वैराग्य जे आहे ते वैराग्य निष्काम कर्माच्या द्वारा त्याला हे प्राप्त होतं आणि वैराग्यरूपी पुष्प त्याच्या जीवनामध्ये विकसित होतं. आणि हे वैराग्यरूपी आपलं पुण्यरूपी जे फूल आहे म्हणजे कोणतं वैराग्यच ना, हे सुकृत तरुचे फुलं हे वैराग्याला म्हटलेलं आहे. मोक्ष फळे दिदली ओल हेही वैराग्यालाच म्हटलेलं आहे. आणि तये वैरागी ठेवी पाऊल भवरू जैसा, आणि त्या वैराग्याच्या ठिकाणी हा पाऊल ठेवतो म्हणजे त्याच्यात प्रवेश करतो. आणि तसं प्रवेश कसा करतो? तर भवरू जैसा. भवरू म्हणजे भ्रमर. भ्रमर जो आहे तो काय माऊलींच्या वय आहे, कमळावरी भ्रमर पायी ठेवी हळुवार कुचंबेल केसर या शंका. ते परागकण जे आहेत त्यांना काही कष्ट न होता जसा तो भ्रमर हळुवार त्या ठिकाणी पाऊल ठेवतो आणि त्या परागकणांचं सेवन पण करतो, पण कोणाला दुःख न देता. अजूनही काहीतरी उभे का, भ्रमर परागून ती कमळदळे नेनती. हा पराग ते भ्रमर नेतात, परंतु कमळाच्या त्या पाकळ्यांना ते कळत सुद्धा नाही. कमळदळे नेनती तैशी परी आहे सेविती ये ग्रंथी. या ग्रंथाचं सेवन माऊली म्हणतात की तसं करणं आहे. म्हणजे त्यातले सिद्धांत तर आपल्याला कळतात, परंतु त्याला कुठे धक्का मात्र त्या सिद्धांताला न लागता अशा प्रकारचं हे आहे. तसं इथं हे जे वैराग्य निर्माण झालेलं आहे, हे वैराग्य कसं आहे तर ते वैरागी ठेवी वैराग्यामध्ये त्या वैराग्यामध्ये तो भ्रमर जो आहे, साधक रूपे भ्रमर, तो हळूच पाऊल ठेवतो. हळूच पाऊल ठेवतो याचा अर्थ काय घ्यायचा? म्हणजे ते करण्याला त्याला काहीच कष्ट होत नाही. आता ते जे त्याचं जे अपर वैराग्य जोपर्यंत असतं, यतमान म्हणलं तरी त्याला कष्टच आहेत, एकेंद्रिय म्हणलं तरी ते अपूर्णच आहेत, कष्टच आहेत. व्यतिरेक म्हटलं तरी हा कोंड कोंडून धरीनं जीवेंदे जीवे भावे पूजिन, हे कष्ट त्याचे पूर्णपणे. तो परवैराग्य जेव्हा त्याला प्राप्त होतं की त्या ठिकाणी त्याला कष्ट न होता, म्हणजे हे वैराग्य जसंच्या तसं यथार्थ रीतीनं नांदतं, पण वैराग्याचे कष्ट नाही. म्हणून ते म्हणतात की जसा तये वैरागी ठेवी पाऊल जैसा भोरू तैसा वैरागी पाऊल ठेव. भोवरा जसा त्या पराकणाचं सेवन करताना त्या कमळाच्या पाकळीवर हळूच पाय ठेवतो, तसा याचा वैराग्याच्या दशेमध्ये पाऊल पडतो. म्हणजे त्या वैराग्याचं त्याला कोणत्याही प्रकारचे कष्ट वाटत नाही. जसं इथं म्हटलं की इंद्रियांचे घर, विषयांचे घर, इंद्रिय सांडिता थोर, युगांत होय ते वीर विराग साथी. असं जे त्याला साधक दशेत जे स्थिती होती ती स्थिती आता त्याला नाही, कारण त्याला आता खरं यथार्थ आत्मस्वरूपामध्ये त्याचा प्रवेश होणार आहे. त्यावेळेला ह्या वैराग्य रूपे आपलं वैराग्य दशेमध्ये त्याचा पाऊल हळूच पडतो. म्हणजे हळूच पडतो म्हणजे सहज पडतो किंवा सहजच निश्चित रूपाने त्याला त्याचं फल मिळण्याचा जो क्षण आहे तो जवळ आलेला आहे. पाही आत्मज्ञान सुदिनाचा वाधावा सांगतया अरुणाचा, उदयो त्या वैराग्याचा ठावो पावे. जेव्हा अंतकरणात वैराग्य निर्माण होतं तेव्हा त्या जीवाची काय स्थिती आहे ते त्याचं वर्णन माऊली या ठिकाणी करतात. पाही अर्जुना, तू हे असं पहा की आत्मज्ञान सुदिनाचा. आत्मज्ञान हा खरा काय आहे? सुदिन आहे. काय ना माऊलींचा अभंग मला वाटतं की नाम आठविता रूपी प्रगट पै झाला, सोनियाचा दिवसो आजी अमृते पाहला, नाम आठविता रूपी प्रगट पै झाला, गोपाळा रे तुझे ध्यान लागो मना. अशा प्रकारचा आत्मज्ञानाचा जो क्षण आहे तो खरा आपल्या जीवनात सुदिन आहे. बाकीचे सगळे काय आहेत? दुर्दिन आहे.
म्हणून आत्मज्ञान सुदिनाचा वाधावा या ठिकाणी आत्मज्ञान रूपी सुदिन आपल्या जीवनात तो क्षण किंवा तो दिवस उजाडण्याचा क्षण आता जवळ आलेला आहे याचा वाधावा म्हणजे याचं काय आहे वार्ता किंवा ही बातमी सांगण्यासाठी सांगतया अरुणाचा वाधावा या ठिकाणी बरोबर आहे ना याचा अन्वय होईल ना आत्मज्ञान सुदिनाचा अरुणाचा वाधावा सांगतया या ठिकाणी सुदिनाचा वाधावा सांगावया अरुणाचा म्हणजे आता दिवस उगवणार आहे म्हणजे सूर्योदय होण्याची वेळ आली त्याच्या अगोदर कोणता होतो अरुणोदय होतो लाल प्रभा असते थोड्या वेळाने ती लाल प्रभा जाते आणि श्वेत प्रभा जी सूर्याची आहे ती उदय होते म्हणजे याचा अर्थ त्यांनी सांगितलं का अरुण जे रथावर अरुण होतो तर त्यावेळेला तो पहिल्यांदा सूर्य आता येत आहे याची आपल्याला जाणीव करून देतो त्याप्रमाणे आत्मज्ञान रूपी सुदिन आपल्या जीवनात येणार आहे त्या वैराग्याचा उदयो ठावो पावे त्या प्रकारचं वैराग्य त्याच्या अंतःकरणात उदो पावे म्हणजे उदित होतं किंवा निर्माण होतं म्हणून त्यांनी सांगितलं वैराग्य जसं लग्नामध्ये ज्यावेळेला त्या वराची मिरवणूक येते त्याच्या अगोदर लोक म्हणतात वर्धावा वर्धावा आला म्हणजे त्यातच कोणतरी लहान भाऊ वगैरे बसवतात मुलं मुली आणि त्याचे पुढं आणतात मग आता म्हणतात काय वर्धावा आला चला लवकर आता म्हणजे याचा अर्थ लग्नाची वेळ झाली आता तो नवरदेव येईल तसं या ठिकाणी जर वैराग्यरूपी वाधावा आला म्हणजे त्याची बातमी किंवा वार्ता आली की ती काय समजायचं की आता या ठिकाणी आत्मज्ञान रूपी दिवस आपल्या ठिकाणी क्षण आत्मज्ञानाचा उत्पत्तीचा क्षण आपल्याला जवळ आलेला आहे म्हणून आताच आपण चिंतन केलं बाकीचं काही खूप तपासणी करण्यापेक्षा परीक्षण करायचं झालं तर वैराग्याचंच परीक्षण केलं पाहिजे वैराग्याची कमी असल्याशिवाय आत्मज्ञानाचा दुर्दिन जो आहे तो काही जात नाही आणि आत्मज्ञानाचा सुदिन आत्म्याच्या अज्ञानरूपी जो दुर्दिन आहे तो जायचा असेल तर काय पाहिजे ज्ञानच पाहिजे आणि ज्ञान होण्यासाठी काय पाहिजे वैराग्य पाहिजे म्हणून वैराग्याचीच तपासणी करणं आवश्यक आहे आणि खरं तर याच्यामध्ये मनुष्याला जोपर्यंत अपर वैराग्य आहे ते अपर वैराग्य व शिकार संज्ञक जरी असलं तरी सुद्धा त्याला ह्या आत्मज्ञानाचा आनंद मिळत नाही म्हणून इथलं जे वैराग्य आहे ते परवैराग्याचं स्वरूप असलं पाहिजे की त्या वैराग्याचं स्वरूप कोणतं आहे की ज्या ठिकाणी विषय पाशी हे आलिया से न रिघे हे काय म्हणून परवैराग्य विषय जरी अनुकूल विषय स्वतःहून प्राप्त झाले तर हे विषय आहेत हे भोग्य आहे अशा प्रकारची त्याच्या अंतःकरणात भावनाच निर्माण होत नाही हे खरं वैराग्य आहे काय ती ओळी आहे विषयातही काही आपण पे वाचोनी नाही हे विषय न शिवी हे काय सांगो येतं अजून एक ओवी आहे त्याच्या दयाचे सुखदुःखाचे अंगे झगटले मानस चेवो निघे विषय पाशी हे आलिया सेन रिगे हे काय म्हणवनी अशा प्रकारे हे परवैराग्य आहे ऐकी नाही विषय जवळ आले तर विषयाचीच आठवण नाही इंद्रियांचं आणि विषयाची ताटातूट करणारं जो प्रत्याहार आहे किंवा धारणा आहे किंवा ध्यान आहे हे साधनं त्याच्या ठिकाणी नाही तर ते साधनांची इतकी परिपक्वता झालेली आहे की त्या ठिकाणी विषय आले आणि गेले हे त्याला माहीत सुद्धा नाही असं परवैराग्य आपल्या ठिकाणी पाहिलं पाहिजे नाहीतर ही अपरवैराग्याचे प्रकार आहेत ते प्रकार इथं पुरे पडत नाही आत्मज्ञान रूपी सुधीन जर आपल्या जीवनामध्ये उजाडायचा असेल तर त्याला परवैराग्यच पाहिजे आता या ठिकाणी क्रमाने सांगताना जरी लिहिलेला असलं किंवा माऊलीने सांगितलेलं असेल तर ते हे वास्तव हे अपरच वैराग्य आहे उठिलेनी वैराग्य जेणे त्रिवर्ग ऐसा सांडणे का वमुनिया सुने आताची गेले हे दोष दर्शनाने होणारं वैराग्य दोष दर्शनामुळं झालेलं वैराग्य पारतंत्र्यामुळं झालेलं वैराग्य किंवा त्याला काय म्हणतो आपण अनित्यतेमुळं झालेलं वैराग्य हे परवैराग्य असू शकत नाही हे सगळं अपर वैराग्यामध्येच या ठिकाणी याचा समावेश होतो आता सांगतात पाही आत्मज्ञान सुदिनाचा अर्जुना तो असं पहा की आत्मज्ञान रूपी सुदीन जो आहे त्याचा वाधावा म्हणजे त्याची पुढं असणारी बातमी ही जणू काय आलेली आहे जसा सुदिनाचा वाधावा या सांगाया अरुणाचा अरुणाचा सुदिनाचा
म्हणजे आता या ठिकाणी दिवस उजाडणार आहे हे सांगण्यासाठी जसा अरुणोदय होतो अगोदर, त्याप्रमाणे आत्मज्ञान रूपी सुदिन उजाडणार आहे हे सांगण्यासाठी उदयो त्या वैराग्याचा ठाऊक आहे. अशा प्रकारचं वैराग्य त्याच्या ठिकाणी उत्पन्न होतं. त्याच्या ठिकाणी म्हणजे हे चालले कशाचं महत्त्व, निष्काम कर्मयोगाचं जो अनुष्ठान करतो त्याच्या ठिकाणी हे वैराग्य निर्माण होतं असं सांगितलेलं आहे. आता एवढे गोष्टी जर आपल्याला कळल्या आणि जर पटल्या तर मनुष्य अभिरत आणि निरतच राहील की नाही निष्काम कर्मयोगामध्ये. निष्काम कर्म न कर्मणा न प्रजया असं म्हणून अनधिकार चेष्टा म्हणून जर कोणी वेदांत चिंतनात प्रवेश होईल प्रवृत्त होईल तर त्याला हे फळ प्राप्त होईल काय? त्याला हे फल कधी प्राप्त होणार नाही, कारण तो अकृतोपास्तीच आहे अखेर, है की नाही. किंबहुना आत्मज्ञान जेणे हाताये निधान ते वैराग्य दिव्यांजन जीवे लेतो. किंबहुना बहुना किम, फार काय सांगायचं. आत्मज्ञान जे निधान जेणे हाताये, आत्मज्ञानरूपी असणारं आपला खजिना किंवा भांडार जे आपल्याला प्राप्त व्हायचं तर ते कोणतं आहे? ते दिव्यांजन वैराग्य. तर आपल्याला जसं पाताळीचे निधान दाविल किर अंजन परी ते व्हावे लोचन पायाळाचे, तैसे मोक्ष देईल ज्ञान तेथ किर नाही आन परी तेची थारे ऐसे मन शुद्ध व्हावे. तिचं अंतकरण शुद्धी म्हटलंय, इथं वैराग्य म्हटलेलं आहे. यांनी या ठिकाणी त्याला अंतकरणाच्या शुद्धी म्हणजे निर्वासन अशा स्वरूपाचा होतो. किंवा आता सांगितल्याप्रमाणे विषय पाशी आलिया शेनरी घे काय म्हणून, हा त्याचा वैराग्याचं स्वरूप आहे. आणि असं वैराग्य अंतकरण शुद्धी असल्याशिवाय हे वैराग्य त्याच्या अंतकरणात कधीही उद्भूत होणार नाही. बरोबर ना. निर्वासन अंतकरण नसेल तर त्याला असं वैराग्य निर्माण होईल का? त्याच्या वैराग्याचे स्वरूप कधी पाहिलं तर ते अपर वैराग्याचंच राहील. ते भलेही त्याला अनित्य चिंतनामुळे झालेलं असो, पारतंत्र्य दोष दर्शनामुळे प्राप्त झालेला असो, तरी सुद्धा ते वैराग्य हे आत्मज्ञानाच्या द्वारामध्ये त्याला प्रविष्ट करणार नाही. ते वैराग्य कसे? हे वैराग्य दिव्यांजन आहे. दिव्यांजन कृष्णांजन एक वेळा डोळा घालिता आढळ, तिमिर दुःख गेले फिटले भ्रांतीचे पडळ, श्रीगुरु निवृत्तीराये मार्ग दाविला सोज्वळ, बाप रखुमा दैवरू विठ्ठलू दिनाचा दयाळ. किंवा एक अभंग आहे तुकाराम महाराजांचा, कृष्णांजनी झाले सोज्वळ लोचन तेने दिले, तो नाही, हे दुसरे रक्तश्वेत कृष्ण पीत प्रभा भिन्न चिन्मय अंजन सुदले डोळा, तेने अंजन गुणी दिव्य दृष्टी झाली आणि कल्पना निमाली द्वैताद्वैत, देश काळ वस्तू भेद मावळला आत्मा निर्वाळला विश्वाकारे, न झाला प्रपंच आहे परब्रह्म अहम सोहम ब्रह्म आकळले आकळले, आणि तत्वमशी विद्या ब्रह्मानंदी सांग आणि त्याची झाला अंगे तुका. आता हे तुकोबाराय म्हणतात की ही अनुभूती झाल्यावर ही गोष्ट तुकाराम महाराज सांगितली. सिद्धाची जी लक्षणं आहे ती साधकाची काय आहेत? साधन आहेत. या अंगाने विचार करावा की तो आत्मज्ञानरूपी निधान जेणेकरून आपल्या हातात येईल, म्हणजे आपल्या अधिकारात येईल, म्हणजे आपल्याला ते प्राप्त होईल. अशा प्रकारचं जे वैराग्यरूपी दिव्यांजन, इथं दिव्यांजन कशाला म्हणले की या ठिकाणी जर पायाळू मनुष्य असला आणि जर त्याच्या डोळ्यामध्ये हे दिव्य अंजन घातलं तर त्याला पाताळचा म्हणजे पृथ्वीमध्ये जे काही गाडलेलं धन आहे किंवा निधान आहे, भांडार आहे, धनागार आहे ते त्याला दिसतं. तसं हे वैराग्य रूपी दिव्यांजन तो डोळाले, तो काय करतो? आपल्या आपले जिवे लेतो. जिवे म्हणजे तोच आपल्या ठिकाणी वैराग्यरूपी दिव्यांजन तो आपल्या अंतकरणात, जिवे म्हणजे अंतकरणात धारण करतो किंवा त्या अंतकरणाला भूषणावह मानतो किंवा त्या अंतकरण सुशोभित करतो. कोणाच्या द्वारा? वैराग्यरूपी दिव्यांजन घालून. की नेत्रामध्ये दिव्यांजन घातलं की त्याची शोभा वाढते, त्याप्रमाणे हे वैराग्याने ते वैराग्यरूपी दिव्यांजन तो धारण करतो. आणि ऐशी मोक्षाची योग्यता सिद्धी जाय तया पंडुसुता अनुसरोनी विहिता कर्मायया. ऐशी मोक्षाची योग्यता. आज सगळं जग जे दुःखामध्ये होरपळत आहे सगळं, ऐके नाही, आणि सर्वांना काय
दुःख संबंधरहित सुखाची इच्छा आहे. खरं जर आपण बारकाईनं विचार केला तर त्यांना ज्ञानेश्वरी हे एकच औषध आहे का नाही? हे हे औषध फक्त हे ज्ञानोबा सांगतात, हे अवतारी कोटीतले महापुरुष सांगत आहेत किंवा साक्षात भगवान विष्णूंचा अवतार आहे. आणि ज्यांना खऱ्या जगाला सगळे सुखी करण्यासाठी ज्यांचा प्रयत्न आहे आणि त्यांनी स्वतः ते हा होईल दान पसावून येणे वरे ज्ञानदेव सुखिया झाला. निश्चित सगळे मानवजात सुखी होतील, गुरुनी वर्ण दिलेला आहे आणि तो मार्ग याच्यामध्ये कथन केलेला आहे. तर ह्या मार्गाने जर मनुष्य गेला तर त्या मनुष्याला निस्संदेह हे सुख प्राप्त होणार आहे की नाही. परंतु काय झालं, कोआ में भंगा पड गया. ऐक, एवढा मोठा ग्रंथ की सगळ्या मानव जातीला सुख देण्यासाठी असूनही त्याच्यामध्ये किती निस्संदेह सांगतात माऊली की आता आईशी मोक्षाची योग्यता सिद्धी जाय तो सिद्धी जाय तया पंडुसुता. आता मोक्षाची योग्यता म्हणजे मोक्षाचा अधिकार तो सिद्धी जाय, हे पंडुसुता अर्जुना तो त्याला सिद्धीला जातो म्हणजे प्राप्त होतो, म्हणजे मोक्षाची योग्यता त्याला प्राप्त होते. म्हणजे मोक्ष मोक्ष म्हणजे काय, परमानंदाची प्राप्ती, दुःखाची आत्यंतिक निवृत्ती हे त्या मोक्षाचं स्वरूप आहे. आणि त्या मोक्षाला जायचं असेल तर त्या मोक्षाला काय अधिकार लागतो, अधिकार लागतो. तर तो अधिकार हा निष्काम कर्मयोगाने प्राप्त होतो. आईशी मोक्षाची योग्यता लाहे सिद्धी जाय तया तया सिद्धी जाय, हे पंडुसुता त्याला सिद्धीला जाते म्हणजे त्याला प्राप्त होतं. म्हणून मोक्षाची योग्यता त्याला प्राप्त होते. कशाने प्राप्त होते, ह्या निष्काम कर्माचं केलेलं अनुष्ठान. असा सिद्धांत किती भरीव ठोस माऊलीने सांगितला की नाही. अनादी काळापासून अपौरुषीय वेदाने सांगितलेला, अनादी कालापासून ज्या अनेक ऋषीमुनींनी त्याचं अनुष्ठान केलेला, त्याचा अनुभव घेतलेला, श्रुतियुक्ती अनुभूतीनं सिद्ध असणारा अशा प्रकारचं हे निष्काम कर्माचं अनुष्ठान एवढं केलं तर मोक्षाची योग्यता त्याला प्राप्त होते असं सांगितलेलं आहे. आईशी मोक्षाची योग्यता सिद्धी जाय तया पंडुसुता अनुसरोनी विहिता कर्म. कधी यया विहिता कर्मा अनुसरोनी, ह्या विहित वेदविहित कर्माचं त्याने अनुष्ठान केलं तर. वास्तविक ही इतकी गोष्ट साधी आहे की अतिंद्रिय ज्या गोष्टी असतात त्या गोष्टीचं अतिंद्रिय आहेत याचा अर्थ इंद्रियाने ज्ञान होणं शक्य नाही. नंतर जर इंद्रियांनी त्यांचं प्रत्यक्ष ज्ञान होत नाही तर अनुमानाने कसं त्यांचं ज्ञान होईल, कारण अनुमान प्रमाण हे प्रत्यक्ष प्रमाणाच्या अवलंबी आहे, आहे की नाही. आणि यामुळं त्याला उपमान प्रमाण पण सांगू शकणार नाही. ते नित्य सिद्ध असणाऱ्या तत्वाचं अनुपलब्धी पण सांगता येणार नाही, अर्थापत्ती पण सांगता येणार नाही. अशी ती सिद्ध आहे. मग याला एकच प्रमाण आहे, शब्द प्रमाण आहे आणि तो अपौरुषेय, ज्याच्यामध्ये कधी भ्रम प्रमाद करणा पाठव विप्रलिप्सा नाही, अशा प्रकारचा हा वेद ह्या गोष्टी आपल्याला सांगत आहे. बरोबर ना. मग आता फक्त काय करायचं, अज्ञात ज्ञापकत्वम शास्त्रस्य शास्त्रत्वम. ज्या गोष्टी आपल्याला अज्ञात आहे त्याला शास्त्राशिवाय दुसरा उपाय नाही. शंसनात शास्त्रमिती उच्चते. आपल्या कल्याणाचा मार्ग अत्यंत सुलभ रीतीनं निश्चित रूपाने प्रतिपादन केलेलं आहे, त्याचं अनुसरण करावं आणि जीवाने आनंदाला प्राप्त व्हावं, दुःख संबंध रहित आनंदाला प्राप्त व्हावं. जरी त्याचे जास्त अधिकारी नसले तरीसुद्धा कर्ममार्गाचेच अधिकारी अधिक आहे, पण या सगळ्या कर्ममार्गाचं अनुसरण करणाऱ्या लोकांना सगळ्यांना मोक्षाच्या आईलद्वारे उभा जाता येईल. तुम्हाला इतकं याचं महत्त्व आहे. आणि म्हणून याचा विचार वेदामध्येही कर्मविचार जास्त सांगितला. त्याच्यामध्ये ह्या त्या आपल्या करवा रिजबुडांची ते गीता आहे ना, ज्ञानेश्वरी आहे ना त्याच्यामध्ये त्यांनी तर असं सांगितलं की हे जे तंत्रवार्तिक आणि काय तंत्रवार्तिक आणि श्लोकवार्तिक ही दोन वेगवेगळी वार्तिकं त्याच्यावर झाली, म्हणजे एकच नाही झालं. श्लोकावरचंही वार्तिक झालं आणि तंत्र म्हणजे अनुष्ठान पद्धतीवर पण वार्तिक करून ठेवलं. याचा कर्मकांडाचा जेवढा विचार आहे, एवढे 12 अध्याय किंवा संकर्षण कांड धरलं तर 16 अध्याय, या सगळ्यामध्ये कर्माचाच विचार सांगितलेला आहे. पण तो अत्यंत निर्दुष्ट व्हावा म्हणून खूप विस्ताराने सांगितलेला आहे. ते जर आपल्याला जसं ब्रह्मसूत्र तरी आपण 1-2 वर्षात करू शकतो, परंतु हे 12 वर्षे जरी रात्रंदिवस केलं तरीसुद्धा हे कर्म ही जी जैमिनी सूत्र आहेत त्याच्यावर असणारं जे भाष्य आहे, शाबर भाष्य, आणि त्याच्यावर असणारी जे श्लोकवार्तिक आणि तंत्रवार्तिक आहे, याचा आपण अभ्यास आयुष्यामध्ये सुद्धा करू शकत नाही, एवढा विस्ताराने सांगितला. का तर कर्माचा विचार जर केला लोकांनी व्यवस्थित तर त्यांना मोक्षाच्या आईलद्वारापर्यंत जाण्याचा विचार मिळावा म्हणून त्याचा सुद्धा विचार अधिक केलेला आहे. ज्ञानेश्वरीमध्ये किंवा गीतेमध्ये देखील कांडत्रयामध्ये
कर्मकांडाचा विचार भरपूर झाला आहे, इतका की लोकमान्य टिळकांसारख्या महापुरुषाला देखील हा कर्मपरकच गीता आहे असं वाटावं, अशा एवढा त्याचा विस्ताराने विचार गीतेमध्ये सुद्धा केलेला आहे. तर ऐशी मोक्षाची योग्यता सिद्धी जाय तया पंडुसुता अनुसरोनी विहिता कर्मा यया. काल वंदनीय प्रातस्मरणीय महाराजांनी फार गोड सांगितलं की तुम्हाला जरी शास्त्राचा अभ्यास नसला पण संतांनी तो स्वीकारलेला आहे म्हणून धर्म. नका पाहू तुम्ही श्लोक वार्तिकन सगळी जैमिनी सूत्र, परंतु जैमिनी सूत्रांचा अनुष्ठान करून जे महापुरुष गेले, वेदमार्गे मुनी गेले, त्याचे मार्गे चालू, मार्ग दावून गेले आधी दयानिधी संत ते तेनेची पंथे चालू जातात. नुसता महापुरुषांनी स्वीकारलेला तो धर्म आहे, शास्त्रांनी प्रतिपादन केलेला पण महापुरुषांनी स्वीकारलेला किंवा अनुष्ठिलेला जो धर्म आहे, जे काही आचारसंहिता आहे तीच तुमची आचारसंहिता करा आणि त्याला तुम्ही म्हणा की कर्ममार्गाचं अनुष्ठान आहे. महापुरुष सांगतच असतात, आहे की नाही. म्हणून त्यांनी सांगितलं, ज्यांनी स्वयंपाक केला, ज्या बाईनं स्वयंपाक केला आणि ज्या शेतकऱ्यांनी ते स्वयंपाकापर्यंत सगळं धान्य, त्यांना किती कष्ट झाले, आणि आपण भिक्षामदी म्हणून मधुकरी करायला गेलो तर तेच फळ मिळालं की नाही बिना कष्टाचं. तसं उलट असं आहे की या काळामध्ये काळही दुर्धर आहे, अनेक प्रतिबंधही आहेत, कर्माची सूक्ष्मताही पाळता येत नाही. अशा वेळेला सुद्धा जे काही महापुरुषांनी जे आचारसंहिता पालन केली त्याचं फक्त त्यांना विचारायचं आणि त्या मार्ग काय डोळस पुरुषाबरोबर मार्गी अंधा सरिसा नाही, पुढे पुढे देख नाही चाले तैसा, आज्ञाना प्रगटावा धर्म तैसा आचरोनी. त्यांचं कार्य काय, अज्ञान लोकांचा एक दिशा द्यावी म्हणून ते स्वतः त्याचं अनुष्ठान करतात, त्याप्रमाणे अनुष्ठान करावं, आहे की नाही. पुढे गेले त्यांचा शोधित मार्ग, चला जाऊ माग घेता आम्ही, वंदू चरण रज आणि सेवू उष्टावळी, पूर्वकर्माक होळी करून या. श्रुती स्मृतीचे अर्थ आपणची होनी मूर्त, अनुष्ठाने जगा देत वडील जे, तयांचे आचरती पावले, पाहुनी सात्विक श्रद्धा चाले, तो तेची फळ ठेविले ऐसे लाहे. अशा प्रकारची त्याची स्थिती आहे. म्हणून ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत, काल त्यांनी ही एक गोष्ट सांगितली, म्हणून आपुली या परी प्रीती कुसरी जाणे तया ते श्रद्धाळू जोवरी तो मूर्खही तरी. सांगा. एखाद्या पुरुषाला शास्त्र अध्ययन करण्याकरता जी योग्यता लागते ती जर नसेल, ज्ञानोबारा म्हणतात, तरी न मिळेची तो देश, नवेची काळ अवकाश, जो करवी शास्त्राभ्यास तोही दुरी, ओजो नोहीची प्राचीन, नेदीची प्रज्ञा संवाहन, ऐसे ठेले आपादान शास्त्रांचे जया. या सगळ्या गोष्टी त्याला अनुकूलतेने प्राप्त झाल्या नाही, पण महापुरुष ज्या स्वरूप स्थितीला प्राप्त झाले त्याच प्राप्तीची त्याच्या या अंतकरणामध्ये उत्कट इच्छा आहे. मग त्याने काय करावं, स्वतः शास्त्राचं अध्ययन करण्याची योग्यता नाही, पण ज्यांनी ते शास्त्र आपल्या जीवनामध्ये मूर्तिवंत अभिव्यक्त आचरणातून प्रगट केलेलं आहे, त्यांचं जसं आचरण आहे तेच आचरण आपल्या श्रद्धेने प्रमाण मानावं आणि तशाच प्रकारे आपल्या जीवनाची पद्धती ठेवावी. म्हणून आपुली आपरी शास्त्र अनुष्ठिती कुसरी. जे काही कुशल व्यक्तिमत्व आहे ते आपापल्या मताप्रमाणे किंवा शास्त्राचं जे काही अनुष्ठान पद्धती आहे त्याचं ते अनुसरण करतात आणि त्याच आचरणाला जो जाणतो, जाणे तयाते आणि श्रद्धा संपन्न आहे, तो शास्त्राच्या बाबतीमध्ये अडाणी म्हणजे मूर्ख जरी असेल, पण जर त्याची सात्विक श्रद्धा महापुरुषांच्या आचरणाप्रमाणे जर आचरण करण्याकरता प्रवृत्त होत असेल तर तोही तरुण जातो. अशा प्रकारची स्थिती. म्हणून काही करायचं नाही, पुढे गेले त्यांचा शोधित मार्ग, चला जाऊ माग घेतो आम्ही, वंदू चरणरज शेवू उष्टावळी, पूर्वकर्मा होळी करोनिया. आमुपहे गाठी बांधू भांडवल, अनाथा विठ्ठल आम्हा जोगा. अवघे होती लाभ एकाया चिंतने, नाम संकीर्तने गोविंदाच्या. जन्ममरणाच्या चुकतील खेपा, होईल हा सोपा सिद्धपंथ ना. तुका म्हणे घालू जीवपणा चिरा, जाऊ त्या माहेरा निजाचिया. अशा प्रकारची स्थिती त्यांनी सांगितलेली.
म्हणून म्हणतात आईशी मोक्षाची योग्यता सिद्धी जाये तया पंडुसुता अनुसरोनी विहिता कर्मा याच्यासाठी काय केलं ते, ही मोक्षाची योग्यता त्याला निश्चित प्राप्त होईल. आईशी मोक्षाची योग्यता सिद्धी जाय, त्याला मोक्षाची योग्यता सिद्ध होईल म्हणजे प्राप्त होईल, मोक्षाचा योग्य अधिकारी तो होईल. हे पंडुसुता अर्जुना कशाने होईल तर यया विहिता कर्मा अनुसरोनी, हे जे वेदाने सांगितलेलं किंवा ज्याचं विधान केलेलं आहे ते करा म्हणून सांगितलेलं आहे, त्या कर्माचं अनुसरण केलं तर तो ह्या मोक्षरूपी सिद्धीला प्राप्त होईल असं सांगतात. हे विहित कर्म पांडवा आपुला अनन्य ओलावा आणि हेची परमसेवा मज सर्वात्मकाची. हे पांडवा हे विहित कर्म, हे पांडवा हे अर्जुना, जे विहित कर्म आहे ते आपला अनन्य ओलावा. आणि ते म्हणतात की आपला अनन्य ओलावा म्हणजे जसं एखाद्या पाण्याच्या प्रवाहाला अगोदर कुठून तरी त्याला मूलभूत स्रोत असला पाहिजे, मूलभूत स्रोत असला तर ते त्या ठिकाणची जे ओलावा जो आहे किंवा मूलभूत स्रोत आहे किंवा जिव्हाळा त्या पाण्याचा पाहिजे, तसा या ठिकाणी विहित कर्म हा आपला अनन्य ओलावा, हेच आपलं खरं काय आहे, अनन्य जीवन जगण्याचं साधन आहे किंवा मूलभूत स्रोत आहे. कोणतं विहित कर्म करणं हा जीवन जगण्यातला खरा ओलावा आहे. मूलभूत कर्माचं जे तत्व आहे ते तत्व हे आहे की आपण निष्ठापूर्वक वेदविहित कर्माचं, निष्काम कर्माचं अनुष्ठान करावं, हा जीवनाचा अनन्य ओलावा आहे. याचा दुसरा कोणता ओलावा नाही. ओलावा एकच आहे की विहित कर्माचं अनुष्ठान करणं, हा अनन्य, दुसरा कोणता ओलावा नाही. अनन्य ओलावा हाच आहे, निष्काम कर्मानुष्ठान. आणि हेची परमसेवा मज सर्वात्मकाची. आता काय आहे चांगलं बघा, पूर्वमीमांसक जे आहेत ते ईश्वर मानत नाही आणि सगळं कर्माचं सगळं पालन करतात, पण तरीसुद्धा हे भगवंताला आवडत नाही, हे वेदाचं मनोगत नाही. त्या ठिकाणी त्यांनी कर्माचा किती विचार केला तरी गीता जी आहे ती ईश्वरवादाला अनुसरून आहे. ही गोष्ट कायम लक्षात ठेवली पाहिजे. गीतेमध्ये मनुष्य ईश्वरवादाला मानणाराच असणार, ईश्वरवादाचं कधीही खंडन करणार नाही. जसं सांख्याने केलं, जसं पूर्वमीमांसेने केलं किंवा नास्तिक दर्शनाने केलं, तशा प्रकारचा खंडनाचा विचार या ठिकाणी गीता दर्शनामध्ये कधीही नाही किंवा आपल्या संत वाङ्मयामध्ये कधी नाही. म्हणून सांगतात हे विहित कर्म पांडवा अनन्य ओलावा आणि हेची परमसेवा मज सर्वात्मकाची. आणि म्हणतात हे जे केलेलं कर्म आहे हे माझ्या सर्वात्मक, सर्व व्यापक असणारा किंवा सर्वांचा आत्मा किंवा सर्व रूप असणारा असा जो परमात्मा आहे, सर्वरूप, सर्वद्रष्टा, सर्व साक्षी, सर्व रूप असा असणारा जो परमात्मा आहे, त्या माझी खरी सेवा कोणती आहे तर ह्या निश्चित ह्या विहित कर्माचं निष्काम भावनेने केलेलं अनुष्ठान ही माझ्या सर्वात्मक परमात्म्याची सेवा आहे. म्हणून त्या सांगणं काय, यथ प्रवृत्तिर्भूतानां येन सर्वमिदं ततं स्वकर्मणा तमभ्यर्च्य सिद्धिं विन्दति मानवाः स्वे स्वे कर्मण्यभिरतः संसिद्धिं लभते नरः स्वकर्मनिरतः सिद्धिं यथा विन्दति तच्छृणु. हे विहित कर्म पांडवा आपुला अनन्य ओलावा. कोणताही साधक आहे आपल्या जीवनातला अनन्य ओलावा किंवा जिव्हाळा किंवा आपल्या जीवनाचा जिव्हाळा, जीवनाचं जीवन जर खरं काय असेल तर ते निष्काम कर्माचं अनुष्ठान आहे. आणि हे अनुष्ठान म्हणजे तुम्हाला केवळ केलेल्या कर्माचं सुखदुःख रूपी फल देणारं नाही किंवा पुण्याचं फळ स्वर्गापर्यंत नेऊन थांबणारं नाही, ते मोक्षरूपी फल देणार आहे. म्हणून ही माझ्या सर्वात्मक असणाऱ्या ईश्वराची ही परमसेवा आहे, म्हणजे सर्वात श्रेष्ठ सेवा आहे. निष्काम कर्मयोग ही परमात्म्याची सर्वोच्च सेवा आहे. हे ज्याच्या अंगी बांधलं किंवा हे ज्याला बांधलं त्याला तो निरत राहील की नाही कर्मामध्ये, आणि पुन्हा तो अभिरत राहील की नाही, का त्याला कर्म ओझ्यासारखं वाटेल, त्याला कधीच वाटणार नाही. म्हणून आता ही निष्ठा, या निष्ठेने जोपर्यंत आपण ह्या कर्माकडे पाहणार नाही किंवा हे समाज शिकणार नाही किंवा आपल्या जीवनात आपण बाणवणार नाही, तोपर्यंत अकृतोपास्ती पुरुषाला जरी अपातता केलेलं श्रवण साधन करीत असला तरी सुद्धा त्याला ते अतिशय कष्टकर आहे. वेदांतांनी अकृतोपास्ती पुरुष सुद्धा अधिकारी सांगितलेला आहे, नाही असं
नाही, पण त्याच्यामध्ये त्याला किती कष्ट आहेत, पुन्हा त्याला पतनाची किती भीती आहे, आणि त्याला दररोज त्याला म्हणतात ना, त्याच्यासाठी हे ज्याला ईश्वर साह्य सोडून हे साधन करतो ना, तर त्याचं वर्णन खरं ते उपनिषदातलं आहे. क्षुरस्य धारा निशिता दुरत्या दुर्गम पथस्तत कवयो वदंती. कृतोपासतेला ही भीती नाही. म्हणून म्हणतात की हेची परमसेवा मज सर्वात्मकाची, सर्वात्मक असणाऱ्या ईश्वराची ही खरी सेवा आहे, निष्काम कर्माचं अनुष्ठान. कर्मामधून पलायन करणारा, कर्माची कटकट वाटणारा या ठिकाणी जो पुरुष आहे, तो कर्माचं अनुष्ठान त्याच्याकडून होऊ शकत नाही, यथार्थ अनुष्ठान होऊ शकत नाही. तेव्हा ह्या निगुतीनं, ह्या कौशल्याने, म्हणून त्यांनी लिहिलं ना, कर्माचे डोळे ज्ञान ते निर्दोष व्हावे. कर्म करताना ह्या कर्माचं काय स्वरूप आहे ते निर्दोष आपल्याला जर ज्ञान झालं, तर मनुष्याला कर्मामध्ये कधी ओझं वाटणार नाही आणि तो कर्माचं अनुष्ठान केल्याशिवाय राहणार नाही. किंबहुना तेच त्याचं मोक्षाचं अलीकडचं काय आहे, द्वार आहे, ते वैराग्य त्याला ह्या निष्काम कर्मयोगापासूनच प्राप्त होईल, असं माऊली या ठिकाणी साधारणपणे सांगतात. राहिलेला विषय उद्या पाहू. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम ज्ञानेश्वर महाराज की जय. आपल्याला सहज वाटतं की हे जर मनुष्याला श्रवणामध्ये प्रवेश असला, ऐके नाही, जरी त्याला आनंदाची निष्प्रतिबंध अनुभूती येत नसली तर प्रतिबंध आहेत. मग ह्या प्रतिबंधासाठी तुम्ही पुन्हा मागं जायचं का, पुन्हा कर्माचं अनुष्ठान करायचं का? तर वेदांत सांगतो की नका, ते कर्म लेडीने होईल, हातावर लोणी आले टाकलं आणि पुन्हा तुम्ही हात चाटायला लागले असं होईल. म्हणून आता काय करा, अंतरंग साधनाचंच अनुष्ठान करा. पण खरा त्रास त्याला अंतरंग साधनाचंच अनुष्ठान करायला होतो, आहे की नाही? खरा त्रास त्याच्यात होतो, म्हणून ते कष्ट करत राहतं त्याला अखेर. म्हणून कृतोपासते हा जवळचा आहे. त्याच्यामध्ये मधुसूदन सरस्वतींना तर सगळ्या ठिकाणी त्यांनी कृतोपासते पुरुष जो आहे त्याचंच हे सांगितलेलं आहे. आणि त्यांनी जी ईश्वरवादाला अनुसरून जी त्याची उपासना केलेली, ती विधीपूर्वक उपासनेला त्यांनी महत्त्व दिलं नाही. हे प्रेमलक्षणात्मक भक्ती आहे की जीवनमुक्तीचं विलक्षण सुखाचं साधन आहे, असं मधुसूदन सरस्वती साधारणपणे मधुसूदनी टीकेमध्ये हा त्यांचा एक झोक त्या ठिकाणी दिसतो. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम ज्ञानेश्वर महाराज की जय. आलेत का कोणी येणारे? म्हणा अभंग. किती वाजले? नको. ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम देव तुकाराम ज्ञानदेव 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 तुकाराम देव तुकाराम 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 तुकाराम. पुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. गोपाल कृष्ण भगवान की